कीर्तनकार भंडारेंनी थोरातांना धमकी दिल्या प्रकरणामध्ये संगमनेरमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामध्ये शांती मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये सत्यजित तांबे, जयश्री थोरात या देखील सहभागी झाल्या। महाविकास आघाडीसोबत विविध संघटना देखील या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या। चला या फुटेज या ठिकाणी तुम्ही पहा, दुसरा आरोप झालाय। ही पहा ही पहा, आता त्यांनी व्हायरल केलेली गाडी आहे ना, पुन्हा तिला काहीतरी लाकडं घातली तिच्यावर। हे 10 तारखेला असंच होतं, 11 तारखेला असंच होतं आणि 17 तारखेला या ठिकाणी असंच फुटेज तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर दुसरा आरोप झालाय, संग्राम भंडारे कीर्तनात राजकारणावर काही बोलत नाही, काही वादग्रस्त वक्तव्य करत नाही। पाठलाग करू इकडे या ठिकाणी मुळात संग्राम भंडारेचं कीर्तन हे राजकीय दृष्टीने प्रेरित असतं। एक विशिष्ट पक्षाची तळी उंचवण्याचं या ठिकाणी विशिष्ट पक्षाचं राजकारण असतं। पण त्याही पेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे हा संग्राम भंडारे राज्य घटनेवर काय बोलला ते बघा। जर कोण म्हटला की देश फार मोठं नेगेटिव्ह सेट केला, कुणी यायचं शाळेच्या भिंतीवरून टाकायचं, सर्व फुलेवाडीच्या कीर्तनातलं हे कुणी यायचं नगर परिषदेच्या गांडुलीवरून टाकायचं, सर्व धर्म समान। आपल्या लोकांना वाटलं यादातलं काय आपलं बाबा कवितेतलं वाक्य, या जगातलं सर्वात मोठा खोटं वाक्य आहे, सर्व धर्म समान। एक नंबरचं खोटारडं घाणेरडं वाक्य आहे। तेव्हा हे वाक्य आपल्याला सर्व धर्म संभाव याला या ठिकाणी सर्व संतांनी दिलेलं आहे, समाज सुधारकांनी दिलेलं आहे, महात्मा गांधींनी दिलेलं आहे आणि ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत घातलेलं आहे। बोलायचा अधिकार कोणालाही नाही या विषयावर। ज्या वेळेला या ठिकाणी कुठं स्टेजवर बोलायचं असतं त्यावेळेला राज्य घटना चालते की कुणी माणूस या ठिकाणी त्याची भावना कुठूनही व्यक्त करतो, परंतु या ठिकाणी ज्यावेळेस सर्व धर्म संभाव असा प्रयोग येतो त्यावेळेला त्याला बाबासाहेबांची राज्य घटना चालत नाही, या ठिकाणी हे स्पष्ट झालेलं आहे। म्हणजे आज सकाळी साहेबांवर भंडारेने टीका करताना असं सांगितलं की संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिलेला आहे नथुराम गोडसेवर बोलण्याचा, असं आज सकाळचं वाक्य आहे त्याचं मीडियामधलं। तेव्हा असा अधिकार घटना देत नाही, घटनेची एक चौकट असते, त्या चौकटीतच आपल्याला बोलता येतं, घटनेविरुद्ध बोलता येत नाही। आणि आपल्याला महात्मा गांधींवर ज्यांनी गोळ्या झाडल्या त्याच्यावर कौतुक त्याचं करता येत नाही। आता ते सोडून द्या, त्याने माझ्याबद्दल म्हणलं की मी तुमच्यावर नथुराम होईल, हा नथुराम आपण आपली तयारी ना तत्वा करता विचारा करता मरायची तयारी असलेले आपण आहे, स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे, लक्षात ठेवायचं। काय घडलं ते दाखवा। जेव्हा कुणी या नारायणाच्या गादीवरून कीर्तन सेवा देत असतो तेव्हा त्याची जागा तो कडीला प्रत्येक कार्यकर्त्याला त्रास देण्याचं काम चालू आहे। प्रत्येक कार्यकर्त्याला हे कुठपर्यंत सहन करणार आहेत तुम्ही हे मला सांगा। की माझ्या एकटीची किंवा साहेबांची एकट्याची जबाबदारी आहे का संगमनेरला चांगलं ठेवण्यासाठी? आहे का एकट्यांची आमची? आता सहन करणार नाही आणि आपल्या सगळ्यांना दाखवून द्यावं लागणार आहे की हा संगमनेर तुम्ही किती तोडायचा प्रयत्न करा तो तुटणार नाही। हा संगमनेर अतिशय भक्कम आहे।